हॅलो नमस्कार सर्वांना, हर हर महादेव। आज मी निघाली आहे मदुराई, रामेश्वरम, कन्याकुमारी फिरायला। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात मी कोणकोणत्या ठिकाणी गेले, काय काय पाहिलं, या सर्वाबद्दल आज आपण बोलणार आहोत। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। तर माझी ट्रिप आहे 10 दिवसाची आणि या 10 दिवसाच्या ट्रिप मध्ये माझ्या सोबत आहेत माझ्या खास मैत्रिणी, त्यामुळे खूपच मजा येणार आहे। तर मित्रांनो, प्रवासामध्ये मजा मस्ती भजन करत 21 तासाचा सफर कधी संपला कळालंच नाही। 21 तासाच्या प्रवासानंतर आता आम्ही मदुराई पोहोचलो आहे। तर तुम्हाला समोर एक मोठं मंदिर दिसतच असेल, हे आहे मदुराई मधील प्रसिद्ध मंदिर, त्याचं नाव आहे मदुराई मीनाक्षी टेम्पल। आणि या मंदिराला मीनाक्षी आईचे देऊळही म्हणतात। पार्वतीचे मीनाक्षी या रूपात आणि शंकराचे सुंदरेश्वर या रूपात इथं पूजन केलं जातं। मंदिराच्या आत फोन किंवा बॅग घेऊन जाण्यासाठी परवानगी नाही, त्यामुळे फोन आणि बॅग आम्हाला बाहेर लॉकर मध्ये ठेवावा लागेल। पण मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आम्ही थोडे फोटोज व्हिडिओज घेतले। मंदिर आतून खूपच सुंदर आहे। सकाळी मीनाक्षी आईचं दर्शन केलं, त्याच्यानंतर मदुराई फिरून पाहिली आणि आज मदुराई येथील वातावरण खूपच सुंदर आहे। मदुराई फिरली, मदुराई मधील जायका टेस्ट केला। तर आज माझं मदुराई फिरून झालं आहे। उद्या पहाटे उठून रामेश्वरम साठीही निघायचं आहे। तर आता रूमवरती जाऊन थोडी विश्रांती घेऊया। दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता आम्ही आता रामेश्वरम साठी निघत आहोत। रामेश्वरमला जाता जाता वाटेत खूप काही पाहायचंही आहे। चला तर मग तर आता मी आली आहे तामिळनाडू मधील एक प्रसिद्ध मंदिर पाहायला, तिरुचिरापल्ली इथं, आणि इथं आहे श्री रंगनाथ स्वामी मंदिर। तर मित्रांनो, श्री रंगनाथ स्वामींचं हे मंदिर भारतातील सर्वात मोठं मंदिर असून कावेरी नदीच्या काठी स्थित आहे। रंगनाथ स्वामी हे मंदिर रंगनाथाला म्हणजे श्री विष्णूंना समर्पित एक हिंदू मंदिर आहे। मंदिराची वास्तुकला तर पाहण्यासारखी आहे। आणि खास सांगायचं म्हणजे इकडच्या साईडची कॉफी इतकी छान बनवतात ना, जिथं जिथं आमची बस थांबायची मी कॉफी प्यायचा मोका सोडतच नव्हते। याच्यानंतर आपण जाणार आहोत तामिळनाडू मधील अजून एक प्रसिद्ध मंदिर पाहायला, कुंभकोणम या ठिकाणी, आणि तिथं आपण पाहणार आहोत आदि कुंभेश्वर टेम्पल। तर आता मी फायनली कुंभकोणम पोहोचली आहे आणि हे आहे आदि कुंभेश्वर मंदिर। आणि खास म्हणजे इकडच्या प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्यात गर्भगुडीत तुम्हाला लाईट बल्ब ट्यूबलाईट अजिबात दिसणार नाही। इथल्या प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्यात चारीकडे दिवे लावलेले असतात आणि त्या दिव्याच्या प्रकाशामध्येच आपण दर्शन करू शकतो आणि ते अतिशय सुंदर दिसत असतं। तर तुम्ही इथं समोर पाहतच असाल दिव्यांच्या प्रकाशामध्ये शिवलिंग किती सुंदर दिसत आहे। तर आता मी आली आहे तंजाऊर आणि हे आहे ब्रिहदेश्वर टेम्पल। तर मित्रांनो, या ठिकाणी खूपच मोठ्या आकाराचं विशाल शिवलिंग आहे, जे ब्रिहदेश्वर नावानं प्रचलित आहे। एवढ्या मोठ्या आकाराचं शिवलिंग मी आजपर्यंत कुठं पाहिलंच नव्हतं। तर हे मंदिर जगातील सर्वात मोठ्या मंदिरापैकी एक मंदिर आहे आणि या मंदिराला राजराजेश्वरम मंदिरही म्हणतात। रामेश्वरम पोहोचूपर्यंत आम्ही वाटेत खूप काही पाहिलं। आता रामेश्वरमला पोहोचायला मला रात्रीचे 2 वाजतील। तर रूमवरती जाऊन आता विश्रांती करूया आणि सकाळी उठून आपण रामेश्वरम मध्ये रामेश्वराचे दर्शन करायला निघूया। तर रात्री छान झोप केली, सकाळी आंघोळ वगैरे आवरून आता आम्ही रामेश्वरमच्या दर्शनासाठी निघालो। रामेश्वराच्या दर्शनाआधी आपण इथं असलेल्या 22 पवित्र जलकुंडातील जलाने स्नान करणार आहोत। तर ह्या पवित्र 22 जलकुंडातील तीर्थाने स्नान केल्याने आपल्या शरीरातील सर्व रोग नाहीसे होतात, सर्व पाप नष्ट होतात, सर्व दोषांचे निवारण होऊन मोक्ष प्राप्तीचा आशीर्वाद मिळतो। तर आता आम्ही सर्वजण खूपच भिजलो आहोत, तर पहिले कपडे चेंज करूया, त्याच्यानंतर आपण रामेश्वराच्या दर्शनासाठी लाईन मध्ये थांबूया।
तर हे आहे रामेश्वरम धाम मधील रामेश्वराचे मुख्य मंदिर. मंदिर खूपच मोठं, भव्य आणि सुंदर आहे. तुम्ही इथं पाहू शकता. मंदिराच्या गाभाऱ्यात फोन घेऊन जाण्यासाठी परवानगी नव्हती, त्यामुळे तुम्हाला दर्शन करवता आलं नाही. तर खास रामेश्वराच्या दर्शनासाठी मी इतक्या दूर आले आणि आज रामेश्वरम मध्ये येऊन रामेश्वराचे दर्शन करून खूपच प्रसन्न वाटत होतं. असं वाटत होतं की मनातील खूप मोठी इच्छा आज पूर्ण झाली. सकाळी रामेश्वराचे दर्शन झाले आणि आता संध्याकाळी आम्ही रामेश्वरम येथील बीच वरती आलो आहोत. तर मित्रांनो, याआधी मी काशीचा व्लॉग ही अपलोड केला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. अशी मान्यता आहे की काशीला जाणाऱ्यांनी रामेश्वरम जरूर करावं. तर मित्रांनो, काशी यात्रा कशी पूर्ण होते याबद्दल आज मी थोडक्यात तुम्हाला सांगते. तर मी जेव्हा काशीला गेले होते ना, तेव्हा मी काशीहून गंगाजल आणलं होतं आणि ते गंगाजल मी आज रामेश्वरावर चढवलं आणि आता रामेश्वरम मधील शिवलिंग बनवलेली रेती मी परत काशीला घेऊन जाईन आणि गंगा किनारी त्याचं परत शिवलिंग बनवून गंगामध्ये मी विसर्जित करीन. तेव्हा माझी काशी यात्रा पूर्ण होईल. रामेश्वरम मध्ये दुसऱ्या दिवशी सोमवार होता, तर सोमवारच्या दिवशी पहाटे आम्ही अभिषेक दर्शन केलं. सोमवारच्या दिवशी रामेश्वरम मध्ये येऊन रामेश्वराचे दर्शन करण्याचं सौभाग्य मिळालं, त्यामुळे खूपच प्रसन्न वाटत होतं. तर आता मी आली आहे तामिळनाडू मधील अजून एक प्रसिद्ध मंदिर पाहायला, रामर पदम या ठिकाणी. आणि इथं आहेत प्रभू श्री रामचंद्रांचे चरण चिन्ह. प्रभू श्री रामांच्या चरणांना प्रणाम करून आता आम्ही आलो आहेत नटराजा मंदिर पाहायला. हेही येथील एक प्रसिद्ध मंदिर आहे आणि हे आहे लक्ष्मण कुंड आणि या ठिकाणाचं नाव आहे लक्ष्मण तीर्थम. तर या ठिकाणी एक शिवलिंग आहे, त्याची स्थापना प्रभू श्री रामचंद्रांचे प्रिय अनुज लक्ष्मण यांनी केली आहे. तर आता मी आली आहे तामिळनाडू मधील अजून एक प्रसिद्ध मंदिर पाहायला. त्याचं नाव आहे श्रीकृष्ण प्रणामी मंगल मंदिर आणि या ठिकाणी आहेत प्रभू श्री राम आणि श्रीकृष्ण यांची लीला आहे. तर या मंदिरात खूप काही पाहण्यासारखं आहे. या मंदिराच्या खाली अजून एक मंदिर आहे जे राधाकृष्णाचं मंदिर आहे. तर चला तिथं आता मी तुम्हाला घेऊन जाते. तर तुम्ही इथं पाहू शकता, हे आहे खूपच सुंदर आणि मनमोहक राधाकृष्णाचं मंदिर. याच्यानंतर आपण जाणार आहोत धनुषकोडी आणि तिथं आपण पाहणार आहोत राम सेतू. तर आता आपण आलो आहोत रामेश्वरम येथील कोथांडा रामस्वामी मंदिर आणि ह्या मंदिराला विभीषण मंदिर ही म्हणतात. मित्रांनो, याच ठिकाणी प्रभू श्री राम आणि विभीषण यांची भेट झाली आणि याच ठिकाणी प्रभू श्री रामाने विभीषण यांना आपल्या सेनेमध्ये सम्मिलित केलं. तर आता आपण पाहणार आहोत राम सेतू बनवताना वापरण्यात आलेला तरंगणारा दगड, जो मी रामायण या सिरियल मध्ये पाहिला होता आणि आज त्याला प्रत्यक्ष पाहून स्पर्श करून एक सुकून मला मिळाला. तर हा तरंगणारा दगड खूपच वजन आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते. इथे एक जलकुंड आहे जे प्रभू श्री रामाने आपल्या बाणाने निर्माण केलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो, हा तरंगणारा दगड पाण्यात अजिबात बुडत नाही, परत वरती येतो आणि हे पाहणं माझ्यासाठी खूपच अद्भुत आणि सुंदर अनुभव होता. तर आता मी आले आहे इंडियाची लास्ट लँड पाहायला, धनुषकोडी या ठिकाणी. तर खरं सांगायचं म्हणजे तुम्हाला असं दृश्य तर मी पोस्टरमध्ये किंवा चित्रात पाहत होते आणि आज प्रत्यक्ष डोळ्यासमोर हे सर्व पाहताना खूपच छान वाटत आहे. याच्यानंतर आपण पाहणार आहोत सर्वात फेमस पूल. त्याचं नाव आहे पंबान ब्रिज, जो समुद्रावरती बनवला गेला आहे. तर मित्रांनो, आता माझं मदुराई रामेश्वरम फिरून झालं आहे. आता आपण जाणार आहोत कन्याकुमारी फिरायला. तर आता मी फायनली कन्याकुमारी पोहोचलो आहे. तुम्ही इथं पाहू शकता कन्याकुमारीचा बोर्ड आणि हा आहे भारताचा सर्वात शेवटचं रेल्वे स्टेशन, भारताचा सर्वात शेवटचा स्टॉप. तर मित्रांनो, कन्याकुमारी इथंही आम्ही रूम बुक केल्या होत्या. रूमवर जाऊन आम्ही फ्रेश झालो, त्याच्यानंतर कन्याकुमारी फिरायला बाहेर पडलो. भारतातील कन्याकुमारी एक असं ठिकाण आहे की या ठिकाणी प्रत्येक जण येण्यासाठी उत्सुक असतो.
कन्याकुमारीच्या समुद्र तटावर 3 संगममेल पर्यटकांचं आकर्षण ठिकाण आहे। तर येथील भगवती मंदिर आणि स्वामी विवेकानंद स्मारक आपल्या भारत देशाची संस्कृती दर्शवतात। तर चला आपण जवळून पाहूया। तर आता जे मंदिर तुम्हाला समोर दिसत आहे ना, तिथं आहे कन्याकुमारी देवीचे चरण चिन्ह। तर चला आपण प्रणाम करूया। कन्याकुमारीत येऊन कन्याकुमारीच्या गाण्यावर डान्स नाही केला तर काय केलं, इथं आम्ही काश्मीर में तू कन्याकुमारी या गाण्यावर डान्स केला, खूपच मजा आली। समुद्राचं खळखळणारं पाणी पाहून असं वाटत होतं की जसं पूर्ण समुद्रावर निळ्या रंगाची चादरच पांघरली आहे। आणि हे जे समोर मंदिर दिसत आहे ना, हे आहे स्वामी विवेकानंद स्मारक मंदिर। तर मित्रांनो, तुम्हाला माझ्या मागे एक मोठा स्टॅच्यू दिसत असेल, हा स्टॅच्यू आहे दक्षिण भारताची शान वाढवणारे महान कवी तिरुवल्लुवरजी यांचा स्टॅच्यू। कन्याकुमारी एक असं ठिकाण आहे, येथील सनसेट आणि सनराईज पाहणं खूपच फेमस आहे, त्यामुळे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी इथं खूपच गर्दी असते। तिन्ही बाजूला समुद्र आणि समुद्राचं खळखळणारं पाणी पाहणं हे माझ्यासाठी खूपच मोठा आणि सुंदर अनुभव होता। तर मित्रांनो, कन्याकुमारीमध्ये जे काही फेमस होतं ते पाहून झालं आहे। इथे येऊन मला खूपच मस्त वाटत आहे, हे दिवस माझ्या हमेशा आठवणीत राहतील। तर आता आपण जाणार आहोत आजिमाला टेम्पल पाहायला, त्रिवंद्रम या ठिकाणी, आणि तिथं आपण पाहणार आहोत खूपच मोठ्या आकाराचा शिव स्टॅच्यू। या ठिकाणी पण बीच होतं, तर पाण्यामध्ये आम्ही खूप खेळलो, खूप मस्ती केली, खूपच मजा आली। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलच्या खालती जे रेड सबस्क्राईब बटन आहे ना, त्याला क्लिक करा। त्याच्या बाजूला तुम्हाला बेल आयकन दिसेल, त्यालाही क्लिक करा। त्याच्यामुळे काय होईल, जेव्हाही मी नवीन व्हिडिओ बनवेन ना, सर्वात आधी तुम्हाला कळेल। आणि आज माझ्या खास मैत्रिणीची मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे, तर आज आम्ही कन्याकुमारीमध्ये आमच्या रूमवरती छोटंसं सेलिब्रेशन करणार आहोत। तर आता माझं मदुराई, रामेश्वरम, कन्याकुमारी फिरून झालं आहे, खूपच मजा आली। हे दिवस हमेशा माझ्या आठवणीत राहतील। आणि आज आमची ट्रेन आहे कर्नाटकला जाण्यासाठी। घरी गेल्यावर सर्व मंदिरांचा प्रसाद ठेवून पूजा करीन। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, कसा वाटला कमेंट करून सांगा। भेटूया अजून एक नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत सर्वांना हर हर महादेव।